नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी तसेच निराधार महिलांसाठी आर्थिक मदत देऊन आधार देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात। त्यापैकीच एक योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। ही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबवण्यात येते। दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। राज्यातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य करणं जेणेकरून मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागू नये, हा या योजनेमागचा उद्देश। त्या माध्यमातून विधवा महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणं, त्यांचा आर्थिक विकास करणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणं या गोष्टी सध्या करण्याचा प्रयत्न केला जातोय। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने पेन्शनची रक्कम दिली जाते। यामध्ये वयाचा दाखला लागतो, ज्यामध्ये तुमचं वय हे 40 ते 70 वर्ष असावं। त्यानंतर विधवा महिला अर्जाकरता पतीचा मृत्यूचा दाखला आणि मोठ्या मुलाचा वयाचा दाखला या दोनही गोष्टी आवश्यक आहेत। ती महिला किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी। त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि बँक पासबुक एवढ्या गोष्टी लागतात। सोबत रहिवासी दाखला आणि अर्जदाराचा फोटो देखील लागतो। यामध्ये या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता आणि ऑनलाईन अर्ज करून तिथे तुम्ही तुमची माहिती देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये सामील करण्यात येईल आणि तुम्हाला दरमहा पेन्शन मिळत राहील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।